ही गाथा आहे एका आदर्श गावच्या प्रवासाची। ही गाथा आहे श्री भैरवनाथाच्या सानिध्यानं पवित्र झालेल्या निगवे दुमाला गावची। निगवे दुमाला हे गाव एका आदर्श संपन्न गावाची समृद्ध अशी साक्ष आहे। पाणी, शेती, उद्योग, ग्राम सुधारणा, भौतिक सोयी सुविधा, दळणवळण आणि वैद्यकीय सुविधा या कोणत्याही गावच्या मूलभूत गरजा, या सर्व बाबतीत निगवे दुमाला गावानं झपाट्यानं विकास साधला आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं श्री दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या पायथ्याशी असलेलं करवीर तालुक्यातील जेमतेम 7000 लोकसंख्येचं निगवे दुमाला हे गाव। या गावाचं भौगोलिक क्षेत्रफळ 691 हेक्टर असून गावापासून जवळच पंचगंगा नदी वाहते। समृद्ध परंपरा आणि निसर्गाचं सुंदर रूप आजूबाजूला घेऊन वसलेल्या या आदर्श गावाचं वैशिष्ट्य म्हणजे 18 पगड जातीचे लोक अगदी गुण्या गोविंदानं इथं नांदतात। गावच्या अगदी सुरुवातीलाच श्री ज्योतिर्लिंग हायस्कूलची भव्य इमारत आहे, ज्यामध्ये पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। तसंच सुंदर आणि सुसज्ज अशी प्राथमिक मराठी शाळा आहे, ज्यामध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात। गावामध्ये चिमुकल्यांसाठी तब्बल 7 अंगणवाडी शाळा कार्यरत आहेत। इंग्लिश मीडियमपेक्षाही जास्त मुलं आज अंगणवाड्यांमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण घेत आहेत। गावचा कारभार प्रशस्त आणि सुसज्ज अशा स्वमालकीच्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये केला जातो। निगवे दुमाला ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव, पर्यावरण संतुलित पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत। ही ग्रामपंचायतीनं केलेल्या कामांची पोचपावतीच म्हणावी लागेल। ग्रामपंचायतीनं माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये उल्लेखनीय काम केलं आहे। स्वच्छ आणि सुंदर निगवे दुमाला हे गाव घनकचरा व्यवस्थापनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात एक रोल मॉडेल बनत आहे। गावातील ओला आणि सुका कचरा घंटागाडीद्वारे दररोज संकलित केला जातो। ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते। सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा अवनी या समाजसेवी संस्थेमार्फत संकलित केला जातो। या कामी ग्रामपंचायतीकडून गावातल्या प्रत्येक घरी डस्टबिनचं मोफत वाटप आणि प्लास्टिकला पर्याय म्हणून लोकवर्गणीतून 2000 कापडी पिशव्यांचं वाटप केलं आहे। तसेच गावच्या तलावातून मासेमारी केली जाते, त्यामधून सुद्धा कर स्वरूपात उत्पन्न मिळते। जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावात स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा केला जातो। गावातल्या प्रत्येक चौकात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी विरंगुळा केंद्र, हायमास्ट दिवे तसेच सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे बसवण्यात आले आहेत। निगवे ग्रामपंचायतीमार्फत गाव सुशोभीकरण, वृक्ष लागवड, ओढ्यांवर बंधारे, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, महिलांसाठी बचत गट मार्गदर्शन शिबिर, महिला खाद्य महोत्सव तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर अग्रक्रमानं घेतले जातात। गाव करील ते राव काय करील या म्हणीप्रमाणे गावातल्या तरुणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून गावातील आजारी आणि अपघातग्रस्त रुग्णांसाठी लोकवर्गणीतून निःशुल्क रुग्णवाहिकेची सोय केली आहे। गावामध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन, शाळेमध्ये आरओ पाणी सिस्टीम बसवण्यात आली आहे। तसेच गावातील पुरातन अशा श्री विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून करण्यात आलाय। गावातल्या प्रत्येक मंदिरामध्ये नित्यनियमित पूजा अर्चा, भजन कीर्तन होत असतं। खेळांसाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी लोकवर्गणीतून जासूदमाळ इथल्या श्री भैरवनाथ क्रीडांगणाचं कामही प्रगतीपथावर आहे। शिवकालीन इतिहासाचं संवर्धन आणि मुलांना आत्मसंरक्षण करता यावं यासाठी गावामध्ये दररोज रात्री मर्दानी खेळ खेळले जातात। गावचा मुख्य व्यवसाय शेती असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो। ऊस हे मुख्य पीक असून इतर खरीप आणि नगदी पिकं आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं घेतली जातात। धन्यवाद।